सगळे राजकीय विषय होते बरेचसे. नाही, राजकीय विषय म्हणजे अधिवेशन मंत्रिमंडळ किंवा चर्चा करतोच ना. आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरिओसिटी आहे ना. महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत. बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये मुलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं. त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते. बहुतेक 14 तारखेला आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्याच हेतूने आम्ही सगळे संजय राऊत पण म्हणाले की आता त्यांनी टीका केली. अमित शहाना मी आता बी त्यांना भेटायला जाणार. संजय राऊत म्हणाले की त्यांनी टीका केली. माझं काम आहे. पण ज्यांनी टीका केली ते आज भेटायला आले तर आम्ही शुभेच्छा केली. राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना. बरोबर, टीका सगळी असते. आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो.